नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन आपल्या हक्कासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या मागण्यांसाठी केंद्रीय कामगार संयुक्त कृती समितीने आंदोलनाची हाक दिली गेली आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर आपल्या एकूणच लाल बावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियन यांच्या वतीने आलेला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या हक्कासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाची हाक दिली गेली आहे कृती समितीने ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या आशा गट लाल बावटा आशा गट प्रवर्तक संघटना या संघटनेच्या वतीने आलेला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे. बघा, लाल बावटा आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियन C2 संलग्न प्रति माननीय तालुका आरोग्य अधिकारी तालुका माननीय वैद्यकीय अधिकारी व विषय आहे केंद्रीय कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या एक दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होत असल्याबाबतचे निवेदन. बघा, अपडेट काय सांगतोय. महोदय, आम्ही लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन C2 संलग्न सोलापूरच्या वतीने विनम्र निवेदन करीत आहोत. केंद्र सरकारने कामगार शेतकरी कष्टकरी जनतेने आपल्या हक्कासाठी लढून मिळवलेले कायदे रद्द करून कामगार विरोधी 4 श्रम संहिता म्हणजे 4 श्रम संहिता तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केला आहे. या विरोधात केंद्रीय कामगार संयुक्त कृती समितीने दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक दिवसीय संपाची हाक दिली आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व शहरातील सर्व आशा व गटप्रवर्तक या एक दिवसाच्या संपात सामील होत आहेत. त्यामुळे सदर दिवशी कोणतीही आशा व गटप्रवर्तक कामावर उपस्थित राहणार नाही याची आपण या ठिकाणी नोंद घ्यावी, हीच या ठिकाणी विनंती आहे. बघा, सोबत आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे निवेदन या ठिकाणी जोडत आहेत आपले विनीत कॉ पुष्पा पाटील राज्य महासचिव, कॉ रुपाली दोरकर जिल्हा अध्यक्ष, कॉ शाहीन शेख गटप्रवर्तक जिल्हा अध्यक्ष, कॉ ज्योती उराडे गटप्रवर्तक जिल्हा सचिव. बघा, एकूणच अशा पद्धतीने दिनांक 12 फेब्रुवारी म्हणजे गुरुवारी केंद्रीय कामगार संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या या एक दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होत असल्याबाबतचे निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. तेच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहोत. खरं तर यांच्यासोबत ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत ते देखील या संपामध्ये आंदोलनाची ज्या हाक आहे याच्यामध्ये देखील सहभागी आहेत. आपल्यासोबतच आपल्या महाराष्ट्र जसं लाल बावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियन C2 यांच्या वतीने हे हाक पुकारलं गेलेलं आहे. अगदी तशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने देखील या ठिकाणी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलनाची हाक दिली गेली आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.